पायवारीमध्ये विकण्यासाठी खेळण्या वगैरे ते पण जा ना तुम्ही पुढे जा ना पुढे नाही नाही साईड असं जरा लांब लांब चाललं तर किती बरे वाटत. तेच ना चालता पण येतं सगळ्यांना मग सगळ्याला चालता येतं. थोडं मागे सर मागे चला 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 मागे वा मागे थोडं जरा मागे लांब बोल. नाही ना हे पहा पंढरपूरचा पायवारीचा सोहळा पहा. संत तुकोबाराय महाराजांच्या पालखीमध्ये चाललो आलो. असं पाणी हे पा पाऊस अशा पावसामध्ये सगळ्यांना चालायला लागतंय पा. असं पाणी आहे एवढा मुसळधार पाऊस आहे तरी पण चालायला लागते. आता थोडासा थांबलाय पाऊस म्हणून आता व्हिडिओ काढले नाही तर व्हिडिओ काढायला सुद्धा नाही जमत आहे पावसाने. पाऊस थांबलाय म्हणून व्हिडिओ काढले ना हो. एकदम पायवारीचा सोहळा कशा प्रकारे आणि सगळ्यांनी पहा व्हिडिओ पूर्ण पहा. काय झाडी वगैरे निसर्ग पण सुद्धा किती छान आहे. पावसामुळे सगळीकडे मस्त थंड असं वातावरण आहे वारीला. ते झाड किती मोठं आहे ते झाड पहा किती मोठं झाड आहे पहा. कशाचं आहे काय माहिती. पावसाने त्या झाडाला सुद्धा शेवळ आलंय एवढा पाऊस आहे. नुसता मुसळधार पाऊस आहे. थोडासा उघडतो एखादा 2 मिनिट 4-5 मिनिट लगेच येतो. अरे कुठं तुम्हाला मी बघते ह्या साईडला आम्ही त्या साईडला चालते. मिलिटरी हो
सारखं पाऊस पाणी चालूच आहे. खूप म्हणजे खूप यावर्षी पाऊस आहे. कधीच असा पाऊस नव्हता पडला. जवळजवळ 15 वर्षे काहीतरी झालं वाटतं. 15-16 वर्षापूर्वी असा पाऊस होता दिंडीला. नाहीतर यावर्षी खूपच पाऊस आहे. हा ना, यावर्षी किती पाऊस आहे ना मावशी. काय करणार आता, आपले हालच होत जरा पावसाळ्यात. पण चांगलं वाटतंय असं उन्हापेक्षा बरं वाटतं. तर चला असंच रोज एक ना एक व्हिडिओ टाकत राहील मी. पालखीचं जेव्हा दर्शन होईल ना तेव्हा पालखीचा, तुकाराम महाराजांच्या पालखीचा पण व्हिडिओ टाकेल. तर धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल.